थोडं खाली घ्या ना, खाली घ्या. सगळ्या पक्षांनी अर्ज मागे घेतलेला आहे, आज बिनविरोध झालेला आहे. काय सांगाल? निश्चितपणे या निवडणुकीत ज्या चारही उमेदवारांनी अर्ज भरले होते त्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करेल की चौघांनी देखील अत्यंत मोठ्या मनानं या निवडणुकीमध्ये माघार घेतली आणि या निवडणुकीत बिनविरोध माझा त्या ठिकाणी विजय झाला. चौघांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच प्रांताध्यक्ष प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी अत्यंत विश्वासानं मला या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची उमेदवारी करण्याची संधी दिली. त्यांचंही मी मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या निवडणुकीमध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, नगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप, माजी खासदार सूर्यदादा विखे, तसेच महायुतीचे सर्व आमदार माजी आमदार प्रत्येक तालुक्यातले सर्व नेते मंडळी यांनी देखील त्या ठिकाणी चांगली मोलाची साथ त्या ठिकाणी दिली. सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या नगर जिल्ह्यामधल्या सगळ्या नगरपालिका नगरपंचायती आणि महानगरपालिकेच्या नगरसेवकांना देखील विश्वास या निमित्तानं देऊ इच्छितो की तुमचे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतले प्रश्न या सभागृहामध्ये निश्चितपणे मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. मी देखील माझ्या देखील राजकारणाची सुरुवात ही एका नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून झालेली आहे आणि नगरविकास खात्याचं राज्यमंत्रीपद देखील मी भूषवलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे सर्व जे मतदार या निवडणुकीतले होते त्यांच्या प्रश्न विधान परिषदेच्या सभागृहामध्ये सोडवण्यासाठी निश्चितपणे आवाज माझा त्या ठिकाणी सभागृहामध्ये घुमवेल अशी या निमित्ताने सर्व मतदारांना देखील आश्वासित त्या ठिकाणी करतो. सर, आज निवडणूक बिनविरोध झालेली आहे आणि बघायला मिळालेला होता एक ड्रामा जो आहे तो बघायला मिळाला. कुठल्या मुद्द्यावरती नेमकं माघार घेतली काय? नाही, आता त्यांनी त्यांचं मत त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे, त्यामुळे आता त्याच्यावर मी जास्त भाष्य करू इच्छित नाही. परंतु त्यांचं मत तुम्ही सर्वांनी त्यांचं मत घेतलेलं आहे, त्यामुळे त्याच्यावर तर मी काय पुन्हा भाष्य करणे योग्य होणार नाही. त्यांचंही मी